स्वामींना हाक मारली की स्वामी येत आहेत. असाच अनुभव आम्हाला कर्दळी वनात आला. कर्दळी वनात आम्ही गेलो तेव्हा ते कर्दळी वन खूप टफ आहे तसं चालायला, कारण जवळजवळ 6 डोंगर तुम्हाला क्रॉस करून जावं लागतं. तिथे श्रीशैल्यमपर्यंत गाडी जाते, श्रीशैल्यम म्हणून बोट करावं लागते. बोटीतनं पाण्यातनं आपल्याला जवळजवळ 1.5 तास लागतो आत जायला. मग पाताळगंगेच्या तिथं गेलो की मग तिथून आपल्याला चालायला सुरुवात करायला लागते. मग ते 6 डोंगर जाऊन आपण तिथं पोहोचतो. मग त्यासाठी एक दिवस वाटेत आपल्याला अक्कमादेवी गुफा, एक दगडाची अशी गुफा आहे, तिथं आपल्याला राहावं लागतं. तिथं आपण आपलं जेवण करायचं आणि पुढे जायचं दुसऱ्या दिवशी उठून पुढे जायचं. मग तिथं आम्ही जेव्हा पोहोचलो तिथं आम्ही भरपूर लोक होते आमच्याबरोबर. तिथं आम्ही दत्तयाग केला. मग दत्तयाग केल्यानंतर बसलो तो मीच दत्तयागाला. मग तेव्हा सहज म्हटलं स्वामी द्या की दर्शन, म्हटलं एकदा द्या की, तुम्ही आहात आम्हाला कळू द्या की. तिथं समोर असा धबधबा आहे स्वामींचा, पाण्याचा धबधबा आहे तिथं. तेव्हा खोटं वाटलं, अजून समजा अंगावर काटा येतो की स्वामी साक्षात तिथे उभे बसून राहिले. मग तिथं सुद्धा आमची भांडणं तेच, मला एकट्याला नको, फोटोत तरी या. मग त्यांनी धबधब्यातल्या फोटोचं दर्शनाचा मी फोटो काढला तिथं त्यांचे फोटो आलेले आहेत. त्याचा प्रत्यक्ष पुरावा मी तुम्हाला देऊ शकतो. श्रद्धा असेल तर मात्र दिसेल, नाहीतर दिसणार नाही. बाकीच्यांनाही अंधश्रद्धाच वाटणार, 100% ही अंधश्रद्धा वाटणार. पण माझ्या फोटोत स्वामी आलेत, ज्याला पाहिजे ते पाहू शकतात. ज्यांना दिसायचे ना बरोबर दिसतात की हे स्वामीच आहेत.